नमस्कार मंडळी. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग आहे आज आंबा घाटातून डायरेक्ट, कारण घरातनं निघालो आम्ही, तर लवकर निघायचं होतं म्हणून आम्ही काय व्लॉग नाही केला. विचार केला होता की मध्ये जेव्हा आता नाश्त्याला थांबू तेव्हाच व्लॉग करू, पण आंबा घाटातलं नुसतं जे धुकं दिसलं तर आम्ही विचार केला की नाही आपण थांबूया, जरा हे शूट करूया, तुम्हाला पण दाखवूया आणि मग जर्नी कंटिन्यू तर करणारच आहोत. आता आपण चालतो आहोत कोल्हापूर. बाकी पुढे बोलू आपण. सो आता आम्ही पोचलो आहोत कोल्हापूरमध्ये. मागाशी आंबा घाटात तुम्हाला भेटलो, त्यानंतर आता इथे पेट्रोल भरायला थांबलं आहे. तर तुम्ही म्हणताल किती फिरतात. सो रत्नागिरी माझं गाव आहे, सो तो आम्ही आमचा बेस पॉईंट ठेवला आहे. आधीचा व्हिडिओ जो तुम्ही बघितला असाल मुरुडेश्वरवाला, त्याच्यामध्ये आम्ही रत्नागिरीवरून मुरुडेश्वरला ट्रेननी गेलो होतो गाडी वगैरे लावून. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. मी आय बटनमध्ये त्या व्हिडिओची डिटेल्स देते. आणि आत्ता आम्ही परत आलो मुरुडेश्वरवरून. 2 दिवस आराम केला आणि आज आम्ही सकाळी लवकर 7 वाजता घरातनं निघालो कोल्हापूरला यायला. आत्ता वाजता आहेत 12. आज ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की कोल्हापूरमध्ये 2 दिवसात तुम्ही काय काय फिरू शकता, कुठे खाऊ शकता, 2 दिवसात इन शॉर्ट कोल्हापूर कसं तुम्ही कवर करू शकता. आणि कोल्हापूरला येण्यासाठी तुम्ही म्हणजे कुठूनही येऊ शकता. आता माझं गाव रत्नागिरी, तिथून आम्हाला जवळ आहे 3.5-4 तास म्हणून, पण रस्ता खूप खराब आहे त्यामुळे आम्हाला 5 तास लागले. आता 5-6 तास ऑलमोस्ट. आम्ही चाललो आदमापूरला. सो आदमापूर अजून कोल्हापूरपासून पुढे आहे, त्यामुळे आम्हाला तेवढा लेट झाला यायला लेट झाला. सो आता चाललो आम्ही तिथे. 1 तासा अर्धा तासा दाखवत होता पोचण्यासाठी आदमापूरला. मग तिथून आपण अजून अंबाबाईचं दर्शन, शाहू पॅलेस, ज्योतिबा हे सगळं पण फिरणार आहोत. कुठे स्टे करतो वगैरे ते सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला दाखवूच. चला सुरू करायचं. सुचत नाही मला काय. आज पोचूया आधी, फ्रेश होऊन भेटतो आम्ही तुम्हाला. आलो आम्ही आता आदमापूरला. तर हे जे मेन देऊळ आहे, जे समाधी आहे बाळूमामांची, ते बंद आहे. कसला तरी उत्सव आहे, त्याचा फोटो मी टाकेनच. कधी आय गेस 16 का 17ला ते चालू होणार आहे. आम्ही फक्त मुखदर्शन मिळू शकतो ते स्वतः घ्यायला चालू आहे. चला असा सरकार काम तर दर्शन आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत बाळूमामांच्या सासरी जायला. म्हणजे मेतके करून गाव आहे, तिकडे त्यांचा खांब आहे. त्यातही तिथे गेल्यावरतीच कळेल एक्झॅक्टली काय आहे ते. आता इथून हे जे मंदिर आहे ॲक्च्युअल ह्या मंदिरापासून ते तिथपर्यंत जायला 1 तासाचं अंतर आहे. सो चला कंटिन्यू करूया.
येस, सो आता आम्ही बाळूमामांचा मेन मंदिर, जिथे मेन त्यांचा खांब आहे, तिथे जाऊन आलोय. ते आहे मेतके गावात. जे समाधी स्थळ आहे तिथे त्यांनी म्हणजे त्यांचा शेवटचा श्वास घेतला म्हणून त्यांची तिथे समाधी बांधली आहे. ते समाधी मंदिर आहे. ते बंद होतं, आता ते उत्सव एक आहे तो चालू होणार तेव्हा ते चालू होईल. आणि हे मेतक्यातलं जे मंदिर आहे ते मेन मंदिर आहे, जिथे तो मेन खांब आहे. असं म्हणतात की त्या खांबाला ज्याला कोणी भूत प्रेत झपाटलं असेल किंवा असं काय असेल असं पॅरानॉर्मल गोष्ट, तर त्या खांबाला मिठी मारल्याने ती निघून जाते. कारण की तो स्वतः बाळूमामांनी तिथे रोवलेला आहे. आणि श्रावणात तो खांब काढला जातो. त्याच्यावरचं जे पंचधातूचं कवर आहे ते काढला जाते. जो ओरिजिनल जो खांब आहे तो भक्तांसाठी ओपन केला जातो. आणि आता हे दर्शन झाल्याच्या नंतर पुढेच थोड्याशा अंतरावरती त्यांच्या बायकोचं पण मंदिर आहे. तर त्या मंदिराला आता आम्ही चाललो. तर बघूया ते पण मंदिर कसं आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार. तर आज आहे डे 2 फ्रॉम कोल्हापूर. काल डे 1 होता. काल डे 1 मध्ये आम्ही आदमापूर बाळूमामाचं दोन्ही हे जे आहे पुढे काय नाव काय मेतक्यात, जे मेन त्यांची समाधी स्थळ आहे ते आदमापूरमध्ये आहे. आणि मेतक्यात त्यांचा एक मेन खांब आहे तो मेतक्यात आहे. ते 2 आम्ही कव्हर केलं. निघून म्हणजे तिथे पोहोचायपर्यंत 1-1.5 आणि तिथून परत आम्हाला कोल्हापूरला यायला 5 वाजले. कारण आम्ही तिथे स्टे करणार होतो, पण नंतर आमचा प्लॅन चेंज झाला आणि म्हटलं नको, अंबाबाईच्या जवळच कुठेतरी स्टे घेऊया. तर आम्ही इथे आलो 5:30ला. मग आल्याच्या नंतर ॲडव्हान्स बुकिंग केलं नव्हतं. तो बुक अप झाला आणि मग फायनली 7-7:30ला आम्हाला रूम मिळाली. आणि खूप भिजलो होतो, सगळं डोकं वगैरे दुखत होतं म्हणून काल काही ब्लॉग शूट केला नाही. आज आम्ही तुमच्याशी बोलतोय. तर इथे आम्ही थांबलो हॉटेल आतिथ्य सत्कार. त्याचं लिंक किंवा जे काय त्यांचा नंबर आणि गुगलचं हे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. खूप चांगलं म्हणजे डिसेंट छान रूम आहेत. ज्या बाकीच्या आम्हाला मिळत होत्या 650-700ला फॉर 24 आवर्स, पण त्या रूम आम्हाला थोडं फिशी वाटलं म्हणून आम्ही तिथे नाही गेलो. चांगले रिव्ह्यूज चेक करून आम्ही इथे त्यांनी आमचे 1300 रुपये घेतले फॉर 1 नाईट नॉन AC रूमचे. आणि रूम्स पण खूप छान आहेत, क्लीन आहेत, काही असं फिशी नाही आहे. खूप चांगलं मंदिर इथून 7 मिनिटं, अंबाबाईचं जे मंदिर आहे ते 7 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि अजून एक गोष्ट, काल म्हणजे नेहमी एनिवेज वे आम्हीच सगळं प्लॅन करतो, सगळं रिसर्च वगैरे करून, पण एक गोष्ट काल आम्हाला कळाली की कोणावरती डिपेंड राहू नये. स्वतःच गोष्टी हे करा. 4 पैसे वाचवायचे, याच्यामध्ये कोणावरती डिपेंड सगळा फियास्को होऊन जातो. सो ते एक आम्ही काल धडा घेतला. सो त्यामुळे काल सगळं लेट झालं. आणि काल रात्री आम्ही जेवायला पण कुठे गेलं ते पण आम्ही काय सांगितलं नाही. थाळीचा फोटो पण काढला नाही, कारण दिवसभर इतके भुके होतो आम्ही की म्हणजे नॉर्मल फक्त मिसळ खाल्लेली आणि आंबोळ्या खाल्लेल्या, एवढंच आम्ही जेवलेलो. त्यामुळे रात्री छान जेवण केलं. तर जेवण कुठे केलं ते तुम्हाला ओंकार सांगेल, कारण त्याला खूप आवडलं. काल संध्याकाळचं जे रात्रीचं जेवण होतं ते आम्ही देहातीमध्ये केलं होतं. तर देहातीमधली आम्ही स्पेशल थाळी त्यांची जी आहे ती मागवली होती. आणि तुझं काय होतं, मसाला नाही, मटन फ्राय, या 2 थाळी आम्ही मागवल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये ते सेम पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा जो आहे तो आणि कोल्हापूरचा फेमस तो तर तिथे अनलिमिटेड आहे. म्हणजे जेवढा पण तुम्ही वाटी पियाल तेवढं ते लोक परत देत जाणार.
आणि जेवण पण एकदम क्वालिटी, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट 1.5 तास 1 ते 1.5 तास जेवतच होतो, एवढी खूप भूक जेवण लागली. होतं, मोठी चांगली भाकरी हा. होत्या 2 त्या पण. आणि वेगवेगळ्या प्रकारचं तसं मसाल्यामध्ये फ्राय केलेलं आहे, तसं त्यांच्या हिशोबाने मटण होतं वेगवेगळं, 2-3 ग्रेव्ही वगैरे होत्या आणि भाकऱ्या होत्या मोठमोठ्या, तसं कोशिंबीर वगैरे असा थोडा मेन्यू होता. तर आम्ही ते फोटो चांगलं वाटलं. जे दिवसभराची जी भूक होती ती ऍट द एंड म्हणजे आमचं पण असं की जेवण चांगलं तर ट्रिप चांगली, की जिथे जेवण जेव्हा आपलं पोट भरलेलं असतं, तृप्त असतं, तेव्हा अख्खा दिवस पण चांगला, म्हणजे अख्खा दिवस आमचा नाही इतका चांगला गेला, पण जेवणाने आमचा एंड दिवसाचा मस्त केला. आणि आम्ही कालच्या दिवसाचा एंड तुमच्यासोबत केला नव्हता, म्हणून तो आज स्टार्टच दिवसाची तुमच्यासोबत करतोय. सो आज आहे कोल्हापूरचा डे 2 आणि आज आपण खाणार आहोत कोल्हापूरची फेमस मिसळ आणि दर्शन करणार आहोत तिथले जे काय फेमस मंदिर आहे, जसं की ज्योतिबा, आपली कोल्हापूरची अंबाबाई आणि शाहू पॅलेस वगैरे. बघू कसं काय एक्सप्लोअर करता आम्हाला येत आहे. तर चला तर मग जर्नीला सुरुवात करूया. माळू शकत नाही काय नाही बागेत नाही काय झाला झालं. कचरा दिलाय दुकाने कचरा घेतलाय तर ड्रेसेस येऊन गेले आता. मिसळ आलेली आहे. तर आम्ही एक नॉर्मल मिसळ म्हणजे मीडियम मिसळ मागवली आणि एक विथ ॲडेड दही, अशा 2 मिसळ आम्ही मागवलेल्या आहेत. तर तिकडचा जो दादा आहे त्याने सांगितली जी तर्री आहे ती एकदम प्रॉपर पद्धतीने आधी मिक्स करायची आहे आणि त्यानंतर थोडा लिंबू ॲड करायचा आहे, म्हणजे अजून थोडी अजून टेस्ट येईल बोलून. आणि मिसळमध्ये यांचे 3 प्रकार आहेत, म्हणजे तुम्हाला तिखट किती हवं आहे ते, एकदम मीडियम हवं आहे, अजून कमी तिखट किंवा मीडियमपेक्षा अजून जास्त तिखट, झणझणीत तिखट अजून हवं असेल तर त्याच्या हिशोबाने तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर आम्ही मीडियम मिसळ मागवलेली आहे. सो आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे ते. लिंबू पिळूया. वा, ते स्मेल तर एकदम भारीच येतं. हां, आणि आपण नॉर्मल मुंबईच्या ठिकाणी, मुंबई पुणे वगैरे या ठिकाणी जर बघितलं असेल तर तिथे पाव देतात. ते इथे हे बावडा मिसळमध्ये हे लोक ब्रेड देतात. बस. एक नंबर.
म्हणजे कोल्हापूरमध्ये आलं आणि आपण मिसळ नाही खाणार असं झालं नाही पाहिजे. आणि कोल्हापूरमध्ये आलेत आणि मिसळ खाल्ली पाहिजे, तरी बावडा मिसळ एक नंबर. तिखट आहे पहिल्याच घासामध्ये. आम्ही पूर्ण मिसळ संपवायची. मी दहीवाली मिसळ ट्राय करते. ओंकारने मागवलेली, पण मला ट्राय करायला लागते. मीडियम स्पायसी, पण त्यामध्ये त्यांनी दही ॲड केलं आहे. त्याचं मिक्स केलं मी. आता पहिला घास खाते मी. दहीमुळे त्याचा थोडा तिखटपणा निघून गेलाय. मला तसं आवडतं झणझणीत तिखट. पावासोबत ट्राय करते. नाईस. त्याच्यामध्ये मटकीच आहे वाटतं, मेन बेस मटकीचा. थँक्यू. आणि इथे मध्ये मध्ये हे लोक येऊन तर्री पण स्वतः देऊन जात आहेत. म्हणजे असं मागावं लागत नाहीये. जरा जरी हे झालं तरी ते लोक येऊन ॲड ऑन तर्री देतात तुम्हाला. बघता तुम्ही, जरा फोकस करून घ्या. त्याने परत तर्री टाकली आणि किती भारी दिसत आहे. बस बंद कर, मला खाऊ दे. येस, आलोय आम्ही आता न्यू पॅलेसला. न्यू पॅलेसच बोलतात त्याला. बघू, ओंकार म्हणतोय. ओंकार आधी गेला होता, तो वेगळा होता. तो अजून एक पॅलेस आहे, पण हा न्यू पॅलेस करून आहे. एंट्री फीचा वगैरे बोर्ड तुम्हाला दिसलाय. झालं, आम्ही आलो बघून न्यू पॅलेस. आतमध्ये ॲज युजल व्हिडिओग्राफी आणि अलाउड नव्हती, तर आम्ही नाही केलं. पण छान होतं. त्यांनी खूप प्रिझर्व खूप चांगलं केलं. त्यांचे खूप जुन्या तलवारी वगैरे पण आहेत. जुन्या तलवारी वगैरे आहेत आणि जे काही प्राणी त्यांनी त्या काळामध्ये मारले होते तर ते पण अजूनपर्यंत प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. आणि भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या. आणि एंट्री फीज आहे इकडे आणि 40 रुपये एंट्री फी आहे पर पर्सन. आता आम्ही निघतो इकडून. तर नेक्स्ट काय असणार आहे आपलं? बघू. तो अजून एक न्यू पॅलेस होता, जो दुसरा ओल्ड पॅलेसमध्ये फक्त ते हे आहे, मंदिर आहे बोललेलं चालू, बाकी काय नाही, सगळं बंद केलं. सो अजून एक पॅलेस आहे, मेन पॅलेस. हा न्यू पॅलेस करून आणि इथे लोक राहतात. पण असं ते जे इथे कामाला ते म्हणाले. आता बघू, आता इथून आपल्याला अजून पन्हाळा, ज्योतिबा दोन्ही करायचं आहे. कसं पॉसिबल? टाइम कमी आपल्याकडे. खूप आता वाजले 1:45. सो 2 दिवसात होऊ शकते. जर तुम्ही आमच्यासारखं सकाळी लेट नाही केलं तर, सकाळी लवकर निघालात तर तुमचं ऑलमोस्ट आरामात होऊ शकतं. आम्ही निघालोच 10 वाजता. आम्ही अप्पाबाईला गेलो आणि आता संडे तर तिथे पण खूप गर्दी होती, पण आमचं दर्शन खूप छान झालं. चला.
तर आमचं दर्शन झालं आहे. आता हा आमचा होता डे 2 मधला प्लेस 2. प्लेस 3 ज्योतिबाचं डोंगर. ज्योतिबाला आम्ही जाऊन आलो, छान दर्शन झालं. पैसे देऊन का होईना, दोन्ही पण अंबाबाई आणि इथे दोन्ही दर्शन आम्ही पैसे देऊनच हे केलं. पण एकतर आमच्याकडे वेळ कमी होता आणि तुम्हाला जर एक दिवसात करायचं असेल आणि 200-300 खर्च करणं आय डोंट थिंक सो इज अ बिग डील. आणखी लाईन खूप होती आज संडे आणि त्यात, तर त्यामुळे आम्ही पैसे देऊन दर्शन घेतलं. दोन्ही इथे छान दर्शन झालं. पण इथे ज्योतिबाच्या इथे ओंकार अगदी देवा आतमध्ये गाभाऱ्यापर्यंत गेला होता. सो ओंकार प्लीज सांग. गाभाऱ्यामध्ये गेलो होतो आणि गाभाऱ्यामध्ये जाताना पूर्ण तुम्हाला टी शर्ट आतली बनियान आणि बेल्ट वगैरे सगळं काढून जावं लागतं, चामड्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या. आणि आतमधले पुजारी एकदम प्रॉपर दर्शन, म्हणजे जे काही त्यांचे ते मंत्र वगैरे असतात ते बोलतात आणि एकदम प्रॉपर दर्शन होतं. म्हणजे देवाला असं 2 ते 3 मिनिटाचं आपण बघू शकतो की काय आहे. आणि म्हणजे बाहेरून असं दर्शन घेतलं की असं वाटतं की हा त्याच्या पाया पडलो वगैरे. तर पुढे गेल्याच्या नंतर कळतं की एक्झॅक्टली देव म्हणजे कसा आहे ते. तर एकदम भारी एक्सपिरियन्स होता. कधी कोण तुम्ही आलात, जर प्लॅन करत असाल तर नक्की तुम्ही गाभाऱ्यामध्ये जाऊनच दर्शन घ्या. हे तर माझं पर्सनली रेकमेंडेशन असेल. थोडे पैसे जातील बट इट इज वर्थ. आणि लेडीजला नाही आत अलाउड. जसं तो बोलला की पुरुषांना पण एवढं बेल्ट वगैरे काढूनच. आणि आज काय आम्ही मांसाहार तसा पण केला नव्हता, फ्रेश बिश होऊन आंघोळ करूनच निघालेलो आहे. तर त्यामुळे खूप छान दर्शन झालं दोन्ही ठिकाणी. सो असं वाटतंय की ट्रिप वर्थ झाली आमची. चला जाऊया आता आपण, बघू घरी जायचं की कुठे जायचं ते. पन्हाळा करायचं चाललंय, बघू. तर आता आम्ही आलेलो आहोत पन्हाळा गडावरती. आणि पन्हाळा गडावरच्या आता आम्ही वाघ दरवाजाकडे बघू शकता. पाठीमागे दरवाजावरती मेन गणपतीचं नक्षीदार पण केलेलं आहे. आणि एंट्री प्रत्येक ठिकाणी एंट्री फी आहे. खाली
गड जिथून आपण स्टार्ट केला होता आम्ही तिथे पण एंट्री आहे आणि इकडे दरवाजाच्या इथे पण एंट्री करताना इथे पण एंट्री फी आहे. आता आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर करतो आम्ही की काय आहे एक्झॅक्टली. चल. तर पन्हाळा गड हा गडासारखा राहिलेलाच नाही आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसे आणि प्रत्येक ठिकाणी हॉटेल्स वगैरे उभे राहिलेत पूर्ण आणि राहायला लोकांना अशी घरं दिले, बंगलो वगैरे बांधलेत. आणि गोष्ट अशी झाली की एंट्रीला तर खाली आम्ही पैसे दिले, तिथं म्हणजे आता जे टुरिस्ट प्लेस आहेत तिथे एंट्रीला तर पैसे घेतातच, ते ठीक आहे. पण गडावर आलो आणि आम्ही तिथे एका माणसाला विचारले की बाबा गड कुठे करून, तो बोलतो तू हा गडच आहे. गड हा म्हणजे गडासारखा वाटतच नाही. प्रॉपर रस्ते वगैरे झालेत आणि जे महाराजांच्या काळामध्ये होतं त्या सगळ्या गोष्टी ज्या बघण्यासारख्या होत्या ऍक्च्युअली ते काहीच नाही ठेवलेलं आहे. आणि गडावरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लांब लांब आहेत, पण या लोकांनी इन्स्ट्रक्शन जे आहेत की या ठिकाणी हे आहे त्या ठिकाणी ते आहे, ते तिथे गेल्यावर तिथे नाही आणि बोर्ड पण नाही आहे. आणि बोर्ड पण असे छोटे छोटे आहेत की म्हणजे ते न दिसण्यासारखे. अशी ही गडाची परिस्थिती आहे. म्हणजे एक पिकनिक स्पॉट हा म्हणून ओळखला जाईल पन्हाळागड. सो जसं ओमकारने तुम्हाला सांगितलंच की इथले काय परिस्थिती आहे आणि सगळ्या गोष्टी, तर आम्हाला एवढं प्रॉपर गडाचा जो एक्सपिरियन्स होता तो तर नाहीच आला. सो आम्ही डिसाईड केलं की आपण आता निघूया, कारण ऑलमोस्ट 4 वाजलेत आणि आता आम्हाला अजून रत्नागिरी घर गाठायचं आहे. जाईपर्यंत काळोख होईल आणि आंबा घाट आम्हाला उजेडात होऊ शकेल तितका पॉसिबली तो उजेडात आम्हाला कव्हर करायचा आहे. त्यामुळे आता आम्ही निघतोय घरी जायला. जेवायचं पण अजून आम्ही जेवलो ना, कारण की आम्ही मिसळ जी खाल्ली होती बावडा मिसळ तीच ऑलमोस्ट 10:30-11 वाजता खाल्लेली आणि त्यामुळे आम्हाला एवढी भूक नाही लागली. पण आता भूक लागली सो जेवायचं पण आणि घरी पण निघायचं आहे. आय गेस इथे पण असतील गाईड वगैरे, जसा आपण आमचा रायगडाचा व्लॉग बघितला असेल तर तिथे जसं गाईड फॅसिलिटी आहे तशी इथे पण असणार, कारण की आम्हाला एक दिसलं. पण आमच्याकडे पण तेवढा आत्ता वेळ नाही आहे आणि डोंट नो गाईड तेवढा प्रॉपर फिरवतीलच का ते, हे पण आम्हाला नक्की माहिती नाही आहे. सो म्हणून आम्ही विचार केला आहे की आता आपण घरी जाऊया. एंड करू व्हिडिओ एंड. तू पण आहे मग व्हिडिओ एंड करताना. बघू अजून जेवायला बसू तिथे. आम्ही फक्त जेवायला पण नाही, भूक लागलेली म्हणून एक चायनीजची गाडी दिसली म्हणून थांबलेलो. तर हे बघा धुकं बघा, धुक्यात आता जाणार आहे आम्ही. एवढं आलंय व एवढं खाली आलंय आपण, त्याच्या वरती किती असेल. तर असा होता हा आपला 2 डेजचा कोल्हापूर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला म्हणून तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि अजून तुम्हाला काही गोष्टी, कारण की आम्हाला घरी पण पोचायचं होतं. जसं मी आधी सांगितलंय व्हिडिओमध्ये की आम्हाला रत्नागिरीवरून आम्ही आलो होतो कोल्हापूरला बाईकवरून. तर आंबा घाट वगैरे आम्हाला काळोखाच्या आधी तो पार करायचा होता, म्हणून आम्ही काही व्हिडिओ एंड वगैरे करू शकलो नाही. आणि घरी पोहोचलो आम्ही 8-8:30ला तसं, पण इतके दमलेलो की आमच्यात अजिबात एनर्जी नव्हती. म्हणून आता हा व्हिडिओ शूट करतो आम्ही, एंड करतोय व्हिडिओ. त्यात एक पॉइंट राहिला होता की आदमापूरला पण भक्तनिवास आहे आणि महालक्ष्मी मंदिराच्या जवळ सुद्धा भक्तनिवास आहे, जिथे अगदी खूप कमी किमतीमध्ये 24 तासाची डायरेक्ट रूम मिळते. म्हणजे आय गेस AC रूम 700-800 रुपये होती आणि नॉन AC रूम तर 350-500 पासून सुरुवात होती. जर तुम्ही फॅमिली जात असाल तर बेस्ट आहे. म्हणजे रूम्स खूप स्वच्छ सुद्धा आहेत. आदमापूरला थांबलो नाही याचं रिझन हे होतं की तिथे आम्ही गेलो होतो दुपारी, तेव्हाच इतकी शांतता होती की रात्री तर म्हणजे तिथे कोणच नसतं असं आम्हाला वाटायला लागलं की 8-8:30ला.
सो मी विचार केला की आणि परत मग तिथून दुसऱ्या दिवशी एवढा 1 तास ट्रॅव्हल करून अंबाबाईला जा. सो तुम्ही पण जर प्लॅन करत असाल तसं, सो बेस्ट असेल की आधी तुम्ही आदमापूर करून घ्या. जेव्हा तुम्ही पोहोचताय, मग तुम्ही कुठूनही पोहोचत असाल तर तुम्ही मुंबईवरून जात असाल तर तुम्ही ट्रेननी सुद्धा जाऊ शकता, बसनी सुद्धा जाऊ शकता. सो जर तसं जात असाल मुंबईवरून बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट, तर मी म्हणेन की सिटीतच तुम्ही एखादं हॉटेल बुक करा आणि तिथून तुम्ही कम्युट करा. पण जर तुमची स्वतःची गाडी असेल आणि तुम्ही डिरेक्ट जात असाल तर पहिला आदमापूर पूर्ण करून, कारण की आदमापूर हे मेन कोल्हापूर सिटी पासून 1 ते 1.5 तास लांब आहे. सो ते जर पूर्ण झालं ना, मग हे बाकीचे सगळे जसे की ज्योतिबा, महालक्ष्मी टेम्पल, परत आम्ही जी मिसळ ट्राय केली ती, पॅलेस, शाहू पॅलेस, त्याला आता न्यू पॅलेस असं म्हणतात. सो ते सगळं खूप जवळ आहे. सो ते तुम्ही एका दिवसात आरामात कव्हर करू शकता. सो येस, हेच आम्हाला सांगायचं होतं. ह्याच्या पुढे आमच्या पूर्ण ट्रिपचे किती पैसे झाले, कुठे पैसे खर्च केले, त्याचा एक डिटेल बजेट ब्रेकडाऊन आम्ही देणार आहोत. तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.